सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतो आपण मैदानामध्ये आंबिवली पक्ष शेलू या दोन संघादरम्यान. आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना नाणेफेकीचा कल जिंकला शेलू संघानं. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण असणार आहे ते मात्र आंबिवली संघाचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतो आंबिवली संघाकडून आपण. रोशन हा गोलंदाज तयार झाला आणि सलामीरची जोडी शेलू संघाची प्रकाश आणि अर्जुन ही जोडी. आणि पहिला चेंडू या ठिकाणी स्वेअर्स टाकला गेला. श्री गणेश मात्र झाला शेलू संघाचा. यावेळेस पाहतो पुनश्च बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड. दोन धावा दाफळकावरती पाहतो. एक्स्ट्राच्या 2 धावा. 3 षटकांचा सामना असेल. पहिला षटकातील तो गोलंदाज रोशन. ज्यावेळेस फटका खेळलाय हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. लॉंगनला येतो हा खणखणीत मालटे षटकार. यावेळेस येतोय डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दाफळगावरती धावा पाहतोय टीम शेलू संघाच्या. 8 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा दाफळगावरती पाहतोय आपण. तिसरा चेंडू. यावेळेस तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातो. अप्रतिम चेंडू. गुडलँड स्पॉट वरती पडलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षक सचिनच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक रोशन याचं. धावफलक मात्र 8 या अंकावरती. चौथा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस फटका खेळला पाहतोय आपण. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल कार्पेटच्या साहाय्यानं. 4 धावेसाठी येतोय हा जमिनीला घासत पुसत जाणारा चौकार. आणि या चौकारच्या साहाय्यानं मात्र धावफलक पुढे सरकेल जाऊन पोचेल 12 या अंकावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा टीम शेलू संघाच्या धावफलकावरती. 3 षटकांचा सामना पाहतोय आपण. पहिलं षटक चालू आहे आणि मात्र 12 धावा. 5वा चेंडू. यावेळेस पंच आम्हाला सांगतायत भगवान सरांचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव. यावेळेस चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. फुलटा चेंडू होता त्याला भिरकावून द्यायचं होतं परंतु निर्धाव चेंडू खेळून बस फलंदाज आपण पाहतोय अर्जुन यानं मात्र आतापर्यंत 5 चेंडू फेस केल्यात आणि धावा मात्र कुठल्या आहेत 10 धावा. पुरेसा फटका खेळलाय. यावेळेस पाहतोय आपण कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल. या चौकारीच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. टोटल धावफलकावरती 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर या ठिकाणी विनंती करतोय जे कोणी ज्येष्ठ नागरिक चोरावलेवाडीचे उपस्थित आहेत त्यांनी या मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. या आयोजकांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती असेल आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. शांताराम भोसले, शांताराम पवार, संतोष वल्वे आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या. आयोजकांच्याकडून सूचना आली आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच हरी मिरकुटे यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती या. यावेळेस फटका केला. चेंडू हवेमध्ये जातोय. तो आपण शॉट मिळू. आपला क्षेत्ररक्षक अंदाज लागता आला नाहीये
आणि मात्र चेंडू जमीन लगत दान करण्यात आला आणि या चेंडूवरती एकदा भीती आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. 18 धाबा धावफलकावरती पाहतोय आपण शेलू संघाच्या पहिल्या मॅच मध्ये आंबिवली संघाला जी गोलंदाजी पाहिली आहे, अप्रतिम गोलंदाजी होती. ज्याच्यामध्ये पहिलं सचिन याचं जे मेडन षटक अप्रतिम पाहायला मिळालं, तशीच काहीशी गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? परंतु पाहिलं तर मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आदलेलं असताना 17 धाबा खर्च केला गोलंदाज रोशन यानं आणि दुसरं षटक किरण हाताळतोय. फटका पुनश्च मिडॉपला पाहतोय आपण, शॉर्ट मिडॉपला एकदा भीती एका धाब्यानं धावफलक पुढे सरकेल 19 या अंकाप्रती. यावेळेस फटका खेळला पाहतोय आपण, एक षटका भरला, चेंडू सीमा पार. 6 धाब्यांसाठी आला हा षटकार. 4 धाबा चौकार आहे. वन टप्प्याकर चेंडू जातो सीमा पार, 4 धाब्यांसाठी आलाय चौकार आणि या चौकारच्या सहाने धावफलक 23 या अंकावरती. यावेळेस फटका केला पुन्हा शावेमध्ये पाहतो आपण, शॉट मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वन टप्प्याकर चेंडू कलेक्शन करतोय. ओव्हरथ्रो त्या ठिकाणी पाहतो, कलेक्शन खराब. आणि या धावफलक पुढे सरकेल शेलू संघाचं जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 26 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अप्रतिम फलंदाजी बेधडक फलंदाजी शेलू संघाची मैदानामध्ये पाहतोय आपण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण अर्जुन याला. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु त्याला देखील सिली मिडॉफला हेलून काढलं. एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच शेलू संघाचं 27 या अंकावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा हा सामना पाहतोय. दुसरा षटक चालू आहे, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि धावफलक मात्र पाहतोय आपण 27. आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रामध्ये ज्या काही मॅच लो स्कोर मॅच 27, 28, 29 या धावसंख्येवरती 4 षटकांमध्ये पोहोचायच्या, परंतु दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय दुसरे षटक चालू असताना मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय ते आतापर्यंत मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचला 29 या अंकावरती. 29 धावा पाहिल्या तर 2 षटकामध्ये आल्यात, परंतु अगोदरच्या मॅच जर पाहिल्या तर 4 षटकामध्ये 29-30 धावा धावफलकावरती असायच्या. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती आंबिवली संघाचा कर्णधार पाहतोय आपण सचिन, ज्यानं मात्र मागच्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं आणि एक विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये कमावली होती. तो सचिन मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सफलता पाहायला मिळते सचिन याला अर्जुनच्या स्वरूपात.
ज्यावेळेस तिसरा चेंडू पाहतोय सचिन याचा निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करतोय मैदानामध्ये धावफलक पाहिलं तर 29 अंकावरती जाऊन पोहोचला आणि तेच धावफलक रोखण्यासाठी स्वतः कर्णधार सचिन मात्र गोलंदाजी मार्कवरती आला. आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकल्यात. चौथ्या चेंडूवरती फटका पाहतोय आपण मिडवांच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी कलेक्शन खराब पाहायला मिळतंय आणि या कलेक्शन खराब मूल्य 2 धावेनं मात्र धावफलक पुढे सरेल 31 या अंकावरती. यावेळेस फटका खेळलाय पाहतो आपण मनोजच्या बॅटमधून प्रकाशच्या बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकाराची सारण धावफलक जाऊन पोचेल 36 या अंकावरती. चोरवली संघाचा कर्णधार आणि या मिरचीवाडी संघाचा कर्णधार टॉससाठी या लवकर. दोन्ही संघाने आपलं काही जे एंट्री असेल ते जमा करून घ्यावे. मिरचीवाडी विपक्ष चोरावले. अठरा चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज विजयासाठी आंबिवली संघाला. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. मिरचीवाडी विपक्ष चोरावले नाणेफेकीचा कौल जिंकला मिरचीवाडी संघानं. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. आणि 2 धावेची पेनल्टी असेल मिरचीवाडी संघाला. गोलंदाजी मार्कवरती मनोज. स्ट्रायकिंग एंडला सचिन पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूवरती येतोय दर्जेदार चौकार. बॅट्समन सचिनच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेनं कार्पेटच्या सहाय्याने आलाय चौकार. श्री गणेश मात्र 4 धावेनं केला. विजयासाठी 37 संख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. सचिन आणि बॅट्समन कोण आहे? सचिन ना
सचिन आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती मनोज. स्ट्रायकिंग एंडला आपण सचिनला पाहतोय ना स्ट्रायकिंग एंडला रोशनला. आणि गोलंदाजी मार्कवरती मेमेंटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आता त्या मनोज हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आला दर्जेदार चौकार. श्रीगणेश मात्र झाला आंबिवली संघाचा विजयासाठी. आता मात्र 17 चेंडू आणि 33ची गरज. यावेळेस चांगला फटका पाहतोय आपण गल्लीमधून चेंडू काढलाय दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत, परंतु या ठिकाणी शर्यत मात्र जिंकली आहे ती मात्र चेंडू न्या. आणि मात्र चेंडू झालाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी आला हा पुनश्च एकदा बॅक टू बॅक चौकार. आणि या चौकारच्या सामन्याचा फलक 8 या अंकाप्रती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा पाहतोय आपण. मोठं टार्गेट चेस करत असताना जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मैदानामध्ये करतोय सचिन हा फलंदाज. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचा. मिरचीवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजन की ही मॅच संपल्यानंतर. यावेळेस 3रा चेंडू आपण पाहतोय. निर्धाप चेंडूची सांगता होती. 3रा चेंडू या ठिकाणी डॉट आला. यावेळेस फटका केला हवेमध्ये पाहतो आपण शॉट मिडॉनला. या ठिकाणी छोटा क्षेत्ररक्षक राहुलला पाहतो आपण क्षेत्ररक्षक करत असताना शेलू संघाकडून. या ठिकाणी पाहतोय 2 धाबा अर्जित झाल्यात. 2 धाबेने पाहताय फलक पुण्याशी पुढे सरकत आहे 10 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय सचिनच्या बॅट मधून सुपला शॉट. चेंडू सीमा पार. कार्पेटच्या सहाय्याने हा चौकार. पाहता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. सचिनच्या बॅट मधून सुपला शॉट 4 धाब्यांसाठी. या ठिकाणी पाहतोय आपण पंच सांगतायत आम्हाला स्वेर मारा 100 धाव. यावेळेस प्रतिम चेंडू भन्नाट वेगानं गोलंदाजी. शेवटचा चेंडू मात्र भन्नाट वेगानं हाताळलाय गोलंदाज मनोज यानं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा दाफलकावरती पाहतोय आपण. आता मात्र 12 चेंडू आणि 22ची गरज आहे. चांगली फटकेबाजी आहे सचिनच्या बॅट मधून, परंतु पाहिलं तर आंबिवली संघाचे पाठीराखी कमी पाहायला मिळतात. बक्षिसाची खैरात मात्र होत नाही आंबिवली संघावर. चांगली फटकेबाजी चालू आहे. 12 चेंडू आणि 22ची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र सचिन यानं लगावल्या आहेत. सोमनाथ यावेळी शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. रोशनच्या बॅट मधून मल्टी हिट षटकार. व्हॉलेंटियर फिरते राहा. कुठल्याही खेळाडूला बाहेर जाऊ देऊ नका. एका जागी बसून राहू नका. व्हॉलेंटियर तो स्टँड मोडून टाका कॅमेरामॅनचा. वाकस संघाचे सर्व व्हॉलेंटियर फिरते राहा. खेळाडूला बाहेर जातं कामा नये. चेंडू आणण्यासाठी यावेळेस फटका पाहतोय रोशनच्या बॅट मधून. एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने मात्र धावफलक पुढे सरकतं 22 अंकावरती.
आता मात्र 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू मध्ये 15 धाबा. यावेळेस पुन्हा स्वेर मारा. तर थर्ड अंपायर मैदानामध्ये जायचं. शरद वाघमारे, चार्मिन बाय वाकस मैदानामध्ये रवाना होत आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेत. यावेळेस फटका केला सचिनच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. पाहतो आपण मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत मालटी त्या आशा पल्लवित करणारा आंबिवली संघासाठी षटकार. 29 धावा फलकावरती. पुन्हा क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पाहतो आपण सचिन याला एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. 8 चेंडूमध्ये 20 धाबा त्यानं कुठल्यात. तो सचिन स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडूमध्ये 7 धावेवर खेळतोय तो रोशन. ही जोडी मात्र आंबिवली संघाची. यावेळेस फटका केलाय त्या ठिकाणी. पाहतोय छोटा क्षेत्ररक्षक याला चकून मात्र चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला आणि या चेंडूवरती अर्जित झाल्या 2 धाबा. खराब कलेक्शन आणि त्या ठिकाणी रनआउटची संधी आणि संधी सुद्धा गमावली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेनं मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 32 या अंकावरती. आता 5 धावसंख्येची गरज. नक्कीच 9 चेंडू 23 धावसंख्येवरती खेळतोय सचिन. यावेळेस फटका रोशनच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. काय षटकार आहे का फलंदाज बाद या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाती किल्ला, एका हाती मात्र झेल टिपली. क्षेत्ररक्षक दिनेश यानं पाहिलं तर क्षेत्ररक्षक नसतं तर नक्की चेंडू सीमा पार होता. षटकार. नक्कीच मी तर म्हणेल या सचिनच्या फलंदाजीसाठी बक्षीस लावणं गरजेचं होतं आंबिवली संघाच्या पाठीराख्यांना, पण पाठीराखे मला तर वाटतं आंबिवली संघाचे आज कमी आहेत. बक्षिसाची खैरात होणे गरजेचे आहे सचिनसाठी. दिनेश आला गोलंदाजी मार्कवरती. तिसरा षटक घेऊन न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट, न्यू शोरूम पीस मैदानामध्ये सागर. यावेळेस स्वेर चेंडू 110 आणि धावफलक 33. नक्कीच स्वेर चेंडू या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आमचे भगवान सर एकदम कडक पंच आहेत. रोकठोक. यावेळेस सुपला शॉट सचिनच्या बॅट मधून. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार आणि हा तो विजयी चौकार. चला मिरचीवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मिरचीवाडी कुठे असतील आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या.